रत्नागिरी शहराच्या मध्यवर्ती भागातील नगर परिषदेची सुमारे 55 वर्षे जुनी इमारत पाडण्यास सुरुवात करण्यात आली आहे। इमारतीचा काही भाग जीर्ण होऊन कोसळण्याच्या स्थितीत आल्याने सुरक्षेच्या दृष्टीने ही कारवाई करण्यात येत आहे। गुरुवारी सुरू झालेल्या या कामात इमारतीचा काही भाग आधीच जमीनदोस्त करण्यात आला असून उर्वरित भागही टप्प्याटप्प्याने हटवण्यात येणार आहे। दरम्यान 1 मे रोजी नव्या प्रशासकीय इमारतीच्या लोकार्पणापूर्वी जुनी इमारत पूर्णपणे पाडण्याचे नियोजन करण्यात आले। या कामामुळे परिसरात काही काळ वाहतूक व हालचालींवर परिणाम होण्याची शक्यता असून नागरिकांनी आवश्यक काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले। धुळे शहरात महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत रुग्णांकडून अतिरिक्त पैसे वसूल केल्याच्या तक्रारीनंतर शिवसेनेने आक्रमक भूमिका घेतली आहे। शहरातील काही खासगी रुग्णालयांवर नियमभंगाचे आरोप करत पदाधिकाऱ्यांनी विघ्नहर्ता हॉस्पिटलला भेट देत प्रशासनाला कडक इशारा दिला। या योजनेचा उद्देश गरजू रुग्णांना मोफत व दर्जेदार उपचार देणे असताना काही ठिकाणी अतिरिक्त शुल्क आकारले जात असल्याचे आरोप करण्यात आले आहेत। या प्रकरणी रुग्णांनी फसवणूक झाल्यास शिवसेनेशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले। तसेच या योजनेअंतर्गत कोणत्याही प्रकारचे अतिरिक्त शुल्क आकारू नये आणि शासनाच्या नियमांचे काटेकोर पालन करावे, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही देण्यात आला आहे। दरम्यान रुग्णांची सेवा हीच खरी सेवा या तत्वांवर काम करण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे। जय महाराष्ट्र। मी सूरज भावसार, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा जुने धुळे विभाग प्रमुख तसे माजी आमदार अनिल अण्णा गोटे यांचा कट्टर समर्थक। माझ्या पत्रकार मित्रांनो, धुळे शहरामध्ये महात्मा ज्योतिबा फुले योजनेच्या नावात हॉस्पिटलमध्ये डॉक्टरमार्फत फार मोठा भ्रष्टाचार चालू आहे। त्याच्या विरोधात आम्ही एक युद्ध पुकारलेलं आहे। त्या कार्यक्रमानिमित्ताने आज विघ्नहर्ता हॉस्पिटल येथे ॲडमिन प्रशासनाला आणि ते डॉक्टरांना आम्ही निवेदन दिले की सदर हॉस्पिटल हे महात्मा ज्योतिबा फुले योजनेमध्ये आहे। तुम्ही प्रामाणिकपणे तुमचं कर्तव्य बजावा। गोरगरीब दलित आदिवासी रुग्णांकडनं तुम्ही योजनेच्या व्यतिरिक्त पैशाची मागणी करू नका। जर अन्यथा आमच्याकडे तक्रार आली कायदेशीर कारवाईला तुम्हाला सामोरं जावं लागेल। तसेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष नातेवाईकांसोबत इथं जन आंदोलन करेल। मित्रांनो, धुळे शहरामध्ये आमच्याकडे अनेक तक्रारी आल्या आहे। त्यानिमित्ताने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष या युद्धामध्ये सामील झालेले आहे। आज आम्ही हे विघ्नहर्ता हॉस्पिटल आहे, हे हॉस्पिटल महात्मा ज्योतिबा फुले योजनेमध्ये व्हिडिओ बघणाऱ्या तुमच्या प्रेस माध्यमातून बघणाऱ्या सगळ्या धुळे शहरातील, नंदुरबार जिल्ह्यातील, धुळे ग्रामीण मधील शिंदखेडा, साक्री ते जेवढे ग्रामीण भागातले पेशंट हॉस्पिटल आहेत त्यांना विनंती आहे, आव्हान आहे की सदर हॉस्पिटल हे महात्मा ज्योतिबा फुले योजनेत आहे। या योजनेमध्ये असताना तुमच्याकडनं जर डॉक्टरांनी किंवा अन्य कोणी कर्मचाऱ्यांनी पैशाची मागणी केली असेल किंवा केली तर तुम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाशी संपर्क साधावा। मित्रांनो, ही लढाई युद्ध जे आम्ही पुकारलंय डॉक्टरांच्या विरुद्ध, त्याच्यात आम्ही फक्त बंदुका आमच्या या युद्धामध्ये आमचा रणगाडा अजून मैदानात आलेला नाही। आमचा अनिल अण्णा गोटेचा मैदानात आला या डॉक्टरांची झोपादाच उडाली, नंतर आयुष्यभराचं त्यांचं कायदेशीर कारवाईला त्यांना मग सामोरं जायला लागेल। म्हणून सर्व डॉक्टरांना आम्ही विनंती केली आहे की तुमचं काम प्रामाणिकपणे काम करा। तुमच्या विरोधात तक्रार आली तर शिवसेना तुमच्या विरुद्ध जन आंदोलन पुकारेल। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। एसआयटीने अशोक खरात याला 6व्या गुन्ह्यात पोलीस कोठडीसाठी न्यायालयात हजर केले। यावेळी सरकारी अभियोक्ता किरण बेंडवळ यांनी अशोक खरात याची सखोल तपासासाठी पोलीस कोठडी मिळावी अशी विनंती केली। एसआयटीने अशोक खरात याला 6व्या गुन्ह्यात पोलीस कोठडीसाठी न्यायालयात हजर केले। यावेळी सरकारी अभियोक्ता किरण बेंडवळ यांनी अशोक खरात याची सखोल तपासासाठी पोलीस कोठडी मिळावी अशी विनंती केली। न्यायालयाने त्याला 26 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। किती दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली? एसआयटीने आज अशोक खरात याला 6व्या महिला अत्याचाराच्या गुन्ह्यामध्ये गुन्हा रजिस्टर नंबर 81/2026 मध्ये माननीय कोर्टासमोर पोलीस कस्टडीसाठी प्रोड्यूस केलेलं होतं। हा गंभीर आणि महिला अत्याचाराचा गुन्हा असल्याबाबत त्याला पोलीस कोठडी मागण्याची जी विनंती आहे ती एसआयटी तर्फे मी स्वतः आणि माझ्याबरोबरचे जे अभियोक्ता आहे दर्शन इंगळे, आम्ही दोघांनी माननीय कोर्टासमोर पोलीस कोठडी मिळण्याबाबत आणि सखोल तपास करायचा असल्याने आमची जी विनंती ती माननीय कोर्टासमोर केली असता माननीय कोर्टाने आरोपीला 26 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। थँक्यू।